मी आहे युनायटेड स्टेट अरब इमारात ह्या देशामध्ये. या देशाला तुम्ही दुबई म्हणून ओळखता. तर ह्या देशामध्ये एक छोट्याशा गावात मी आहे. या गावाचं नाव आहे कितना. आणि तुम्हाला छोटंसं गाव म्हणजे एकदम डोंगरामध्ये गाव आहे. आपल्याकडे असतं ना महाराष्ट्रामध्ये अशा डोंगरात गाव, एक असं गाव आहे एकदम जंगलात डोंगरामध्ये गाव आहे. परंतु या गावामध्ये रस्ते बघा कसे आहेत, रोड बघा किती मस्त आहेत. दुसरं छोटं जरी गाव असलं तरी पण इकडे बघा घरं बघा कशी असतात. आपल्याकडे जसे असतात ना आमदार खासदाराचे बंगले, असे बंगलेत मोठे मोठे इथे. यांच्यासाठी ही पाण्याची टाकी व्यवस्था पाणीसाठी. आणि असं जर इकडे बघितलं ना, हे बघा मोठे मोठे बंगले तिथे. आणि एका बंगल्या बाहेर ना जवळपास त्या तिकडे जर बघितलं ना, एका बंगला बाहेर ना जवळपास 5-5, 6-6 गाड्या उभ्या आहेत, ते पण करोडच्या गाड्या. हे आहे छोटंसं गाव, दुबईचं छोटंसं गाव. आणि इकडे सरपंच वगैरे काही नसतो, त्याच्यामुळे ना रोड बघा कशी आहे तिथे, एकदम डांबर रोड. मला खड्डा तुम्हाला मिळणार नाहीये. रोडावरती लाईटिंग बघा सगळे व्यवस्थित लाईट. आणि सफाई बघा किती मस्त. त्याच्यानंतर पाण्याची सोय, पाणी आणि लाईट 24 तास इथे पाणी लाईट राहते. आणि हे तुम्हाला दाखवायचं, हे रोड बघा, रोड इतका मस्त रोड आहे. आपल्याकडे रोड बघितले का, आपल्याकडे काय ना ते पहिलं दगड टाकणार, पाऊस आला तर अर्धा रोड आपल्यात वाहून जाणार गावामध्ये. इकडे अजून घर आहे तिकडल्या लोकांचे, आरबी लोकांचे घर. आता त्यांच्या घरापुढे जाऊन आपण मी व्हिडिओ नाही बनवू शकत ना, त्याच्यामुळे मी हा रोड हे तुम्हाला मी रोडावरनं व्हिडिओ बनवून तुम्हाला मी दाखवतोय. इथे काही कमी नाही आहे, लाईट व्यवस्थित आहे, पाणी व्यवस्थित आहे. काय माहिती आहे का, कारण की इथे ना ते इलेक्शन नसतं. इथे हे सरपंचाचं इलेक्शन, या कोणी इथं पोलीस पाटील नसतो, इथं कोणी नगरसेवक नसतो, इथं कोणी आमदार खासदार नसतो. त्याच्यामुळे अशी छोटे छोटे गावं एवढी प्रगती केलेली आहे गावानं. 120 किलोमीटर आलेलो मी दुबईपासून. 120 किलोमीटर पासून ना मला रोडावरती एक खड्डा पण नाही मिळाला, एक खड्डा पण. रोड सगळं असंच आहे बघा, पूर्ण रोड आहे, सगळी मार्किंग वगैरे सगळी व्यवस्थित आहे, लाईट व्यवस्थित आहेत. मला यावं लागतं कधी कधी, मी रात्री पण इकडे येतो ना, तर लाईट वगैरे सगळं काही एकदम व्यवस्थित आहे छोट्याशा गावामध्ये. परंतु गावाचं तुम्ही बघा ना, स्थिती बघा किती सुंदर गाव आहे. मेन म्हणजे गावाचे रोड बघा, या छोट्या छोट्या गावाचे रोड. मला असं वाटतं ना की आपले जे आमदार खासदार जे आपले असतात ना, आपले पुढारी लोक, ते ना एकदा तरी या बाहेरच्या देशामध्ये येऊन व्हिजिट करायला पाहिजे. ते ना बघायला पाहिजे की बाहेरच्या देशामध्ये जे छोटे छोटे गाव असतात ते किती प्रगती करतात ते गाव. की आपल्याला पण वाटतं ना की आपल्या पण गावात असे रोड पाहिजे. आपल्याला पण वाटतं ना की आपल्या गावामध्ये पण पाण्याची सुविधा पाहिजे. आपल्याला वाटतं ना की आपल्याकडं लाईटची सुविधा पाहिजे. परंतु आपल्याकडे असं काहीच होत नाहीये. कारण की आपल्याकडे का होत नाहीये, आपल्याकडे ना ते आमदार खासदार नगरसेवक जे पुढारी लोक असतात ना, त्याच्यामुळे त्याच कारणामुळे आपल्या देशात अशी काही प्रगती होत नाही. इथे आमदार खासदार नगरसेवक पोलीस पाटील ग्रामसेवक इथे सरपंच वगैरे कोण नसतो. इथे इलेक्शन वगैरे काहीच होत नसतं. त्याच्यामुळे ना इथे कोणालाच खायला भेटत नाहीये. जे काही निधी असला गव्हर्नमेंटचा ते सगळा याच्यामध्येच यूज होतो, सगळा वापरला जातो या रोडावरती. तर रोड बघा, गाव बघा. आणि माझं जर तुम्हाला बोलणं पटलं आणि माझं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला दुबईमधनं, तर तुम्ही कृपया करून चॅनलला